राशीसाठी असे असेल नवीन वर्ष 2024। नवीन वर्षाला नक्की सुरुवात झालेली आहे आणि येणारे नवीन वर्ष याबद्दलची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली असते। येणारे नवीन वर्ष प्रत्येकालाच सुख दुःखाने कसे असेल, नव्या वर्षात फायदा होणार की तोटा होणार, आरोग्य कसे असेल, याचबरोबर लग्न, संतती प्राप्ती या बऱ्याच गोष्टी प्रत्येक राशीनुसार कशा असतील हे आपण आमच्या या चॅनेलवर जाणून घेणार आहोत। आज आपण तूळ राशीसाठी हे येणारे नवीन वर्ष कसे जाणार आहे हे जाणून घेऊयात। मित्रांनो, तूळ राशीचे चिन्ह आहे तराजू, जे की या राशीच्या संतुलनाची जन्मजात भावना दर्शविते। या राशीचे लोक नेहमीच सुसंवाद प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करतात। तूळ राशीच्या लोकांमध्ये संवाद साधण्याचे व्यक्तिमत्व तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये कोणतीही परिस्थिती हाताळण्यात पटाईत असतात। कृषीसाठी करिअर होतील बोलायचे झाले, नवीन वर्षात सप्तम भावात आणि शनीच्या संयुक्त संक्रमण होते। तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल। एप्रिल नंतर शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात, पण सहाव्या घरात गुरुच्या प्रभावामुळे आपण त्यांच्यावर मात करू। व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकाल। मे पासून जेव्हा गुरुची स्थिती बदलेल आणि गुरु तुमच्या राशीतून 8व्या भावात जाईल, तेव्हा तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मानाने नफा मिळेल। यावर्षी परदेशाशी संबंधित कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात। हे वर्ष स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय अनुकूल असेल। सहाव्या घरात राहूच्या प्रभावामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल। नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळेल। यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनाही यश मिळेल। तूळ राशी बाबत कौटुंबिक गोष्टी आता आपण जाणून घेऊयात। वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या भावाची साथ मिळेल। सप्तम अष्टमात गुरुच्या प्रभावामुळे तुमचे पत्नीसोबतचे संबंध संवाद पूर्ण राहतील। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे लग्न होऊ शकते। एप्रिल नंतर दुसऱ्या भावात गुरु आणि शनी यांची संयुक्त दृष्टी असल्यामुळे तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल। मुलांसाठी हा काळ शुभ राहील। तुमची मुले त्यांचे परिश्रम आणि शौर्याच्या जोरावर त्यांचे ध्येय साध्य करतील। एप्रिल नंतर 8व्या भागातील गुरु तुमच्या मुलांना मानसिक त्रास देऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्यावर अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ शकतो। आरोग्याच्या बाबतीत माहिती झाले तर तुमच्यावर गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या मनात चांगले विचार येतील। तुमच्या खाण्याच्या सवयी आणि तुमची दिनचर्या चांगल्या आरोग्यासाठी चांगले राहतील। जर हवामानाशी संबंधित कोणताही आजार असेल तर तुम्ही लवकर बरे व्हाल। मे महिन्यात गुरु तुमच्या भागातून 8व्या भागात जाईल, तेव्हा तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। यानंतर किरकोळ आजारानंतर गांभीर्याने पाहावे लागेल, कारण या काळात तुम्हाला पोटदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागेल। तूळ राशीसाठी आर्थिक बाबी आता आपण पाहूया। आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात चांगली होईल। तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला तुमचा जोडीदार व तुमचा मोठा भाऊ यांचे पूर्ण सहकार्य मिळेल। यानंतर दुसऱ्या आणि चतुर्थ भावात गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला जमीन, वास्तू किंवा वाहन इत्यादींचे सुख मिळेल।